ट्रिपमधून परत येताना बँगलोरच्या ताज हॉटेलमध्ये आम्ही एक स्टे बुक केलेला होता. चला तर मग पटकन बघूया ताज बँगलोरची हॉटेल आणि रूम टूर. तर हॉटेलमध्ये पोहोचल्या त्यांनी आमचं गंध लावून, तुलसी माला देऊन, आपल्या संस्कृतीला अनुसरून आमचं स्वागत केलं. हे बघून ना चिकू खूप एक्सायटेड होती. तिने ती तुलसी माला आपल्या गळ्यात घालून घेतली. तर हॉटेलमध्ये एंटर केल्यानंतर ना हा आहे त्यांचा लॉबी एरिया. हा फुलांनी, दिव्यांनी अतिशय सुंदर सजवलेला होता आणि वातावरणात एकदम असं लाईव्हलीनेस वाटत होतं. सोबतच या साईडला त्यांचं रेस्टॉरंटचा एरिया आहे, जिथे आपण लंच, डिनर, ब्रेकफास्टसाठी जाऊ शकतो. सोबतच लॉबीच्या एका साईडला एक मुलगी लाईव्ह गाण्यांचा परफॉर्मन्स करत होती. अतिशय सुंदर आवाजात ती छानशी गाणी म्हणत होती. चला तर मग आता बघूया आपली रूम टूर. ही आहे आपण बुक केलेली रूम. याच्यामध्ये एंट्री केल्या केल्या अतिशय फ्रेश वाटलं आम्हाला. इतकी सुंदर आणि फ्रेश लाइटिंग होती की खूप फ्रेश वाटत होतं. एक छोटीशी लगेज रूम होती जिथे आपण लगेज ठेवू शकतो आणि मेन अट्रॅक्शन म्हणजे बाथरूम. अतिशय लक्झुरियस, अतिशय स्पेशियस असं बाथरूम होतं. या बाथरूममध्ये 2 मिरर, एक बाथटब, बाथरोब आणि अशा सगळ्या वस्तू अवेलेबल होत्या. रूम इतकी सुंदर आणि फ्रेश होती की बस. एक स्पेशियस बेड, टीव्ही, त्यासोबतच समोर असा एक विंडो होती ज्याच्यामधनं इतका सुंदर नजारा दिसत होता आणि एक टेबल होता ज्यावर तुम्ही तुमचं काम करू शकता, ऑफिसचं काम करू शकता. इथे चिकू बसली आहे आणि तिला लिहायला खूप आवडतं, तर ती पेन आणि एक पेपर घेऊन तिथे लिहत बसली होती. प्लस त्यांनी आम्हाला फूड स्पासाठी योजना करून दिली होती. आम्ही डिनर पण इथेच ऑर्डर केलं होतं. डिनर पण अतिशय सुंदर होतं आणि अतिशय टेस्टी जेवण होतं यांचं. आणि बाहेरचा नजारा तर इतका सुंदर दिसत होता ना, पूर्ण सिटीचा एरिया होता. आणि डिनर केल्यानंतरनं आम्ही मस्त टी व्ही बघितला आणि त्या दिवशी आम्ही झोपून गेलो. तर दुसऱ्या दिवशी आम्ही पूर्ण हॉटेलमध्ये फिरलो. हॉटेलमधनं एअरपोर्ट विशेष म्हणजे इतकं जवळ आहे, अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर. आणि प्लस यांनी एअरपोर्टसाठी एक विशेष रस्ता तयार केला आहे, जो की तुम्हाला हॉटेलमधून डायरेक्टली एअरपोर्टमध्ये घेऊन जातो. तुम्हाला बाहेर कुठल्या सिटीमध्ये एंटर करण्याची गरज नाही आहे. प्लस यांचा स्विमिंग पूल पण अतिशय स्पेशियस होता. आम्ही तो काही यूज केला नाही, इतका वेळ आमच्याकडे नव्हता. आणि खूप सुंदर वाटलं या हॉटेलमध्ये. अतिशय फ्रेश वातावरण आहे आणि विशेष म्हणजे एअरपोर्ट जवळ असल्यामुळं अतिशय कन्व्हिनियंट आहे. अजून अशाच माहितीपूर्ण ब्लॉगसाठी सबस्क्राईब.